नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला आज सुरुवात मी कुठून केली, यशच्या बेडरूममधून. इकडे येऊन बसली, कारण तिकडे साहेब, सचिन भाऊ वगैरे सगळे बसले तिकडे त्या बाजूला, त्यांचे चाललेत गप्पा. आणि आता इथे येऊन व्हिडिओ बनवायचं कारण काय, मी जे आपलं मार्गशीर्षमधलं गुरुवार, जे मी वैभवलक्ष्मीचे शुक्रवार चालू केले, जे गुरुवारचं उद्यापन वगैरे केलं, ते सगळे मी व्हिडिओ ना घेऊन ठेवलेल्या. आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं ना साहेबांनी, त्यांची खूप मेहनत होती. मी बोलले आता मोबाईलमध्ये आहेच तर इतके दिवस मला व्हिडिओ टाकता नाही आले, काही कारणाने नाही टाकले. पण ते व्हिडिओ घेतलेले होते मी आणि मी टाकले नाही, तर मला असं वाटत होतं की ते आहे तर तुमच्यापर्यंत जाऊ देवा. आणि उद्या शुक्रवार पण आहे, आता हे रात्रीचे जवळ 10 वाजले, तेव्हा मी आता एडिट वगैरे केलं आहे. आज ट्रायपॉडच्या गोंधळामुळे मी रेसिपी वगैरे कुठली काही घेतली नाही, तर साहेबांनी आज ट्रायपॉड माझा बनवून आणलाय. म्हाताऱ्यांचं डेकोरेशन आणि घरातलं एवढं वातावरण सुंदर होतं, इतकं छान प्रसन्न वातावरण होतं त्यावेळेचं, खूप सुंदर. तुम्हाला पण बघून छान वाटेल. पण मला असं वाटलं की जे आहे मार्गशीर्ष पहिला गुरुवार आणि उद्यापन आणि वैभवलक्ष्मीचा शुक्रवार पहिला, ते मी व्हिडिओ घेऊन ठेवलेल्या. तर असं वाटलं तुमच्यापर्यंत मी पोचवावे आणि तुम्हाला पण काय वाटतं बघा, कारण मला जेव्हा टाकायचे होते तर टाकता नाही आल्या, नाही देऊ शकले त्यावेळेस मी. तर असं मला तर आनंद होतोय, ते व्हिडिओ टाकायला मला आनंद होतो, का त्यात पूजापाठ आहे माझ्या. पूजापाठ म्हटल्यावर माझं खूप काय असतंय असं. बाकीचं काय कुठलं रुटीन त्यात दाखवलं नाही मी, काहीच, फक्त पूजा दाखवली. तर बघा, तुम्ही आवडल्या तर मला नक्की सांगा. उद्या मला जायचं आहे स्मार्ट बाजारला. आणि तुम्हाला सगळ्या ताईंना सांगते, 21 ते 26 तारखेपर्यंत स्मार्ट बाजार, डीमार्ट वगैरे जे मोठे बाजार असतात तिथे हे सेल लागलेला असतो, म्हणजे डिस्काउंट असतोय, 50% तरी डिस्काउंट असतोय. ज्यांना कोणा खरेदी करायची असेल, किराणा वगैरे जे काय घ्यायचं असेल कुठल्याही वस्तू, त्यांनी, मी काही कोणाचं काही असं आपण ॲड नाही करत आहे, पण मी तुम्हाला सांगते कारण मी स्वतः जाणार आहे. तुम्हाला पण सांगते कारण हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार शुक्रवारी, आणि शुक्रवारीच मी उद्या सामान घ्यायला जाणार. मी शक्यतो शुक्रवारचाच बाजार भरते आपला घरातला किराणा. आणि तुम्हाला पण सगळ्यांना सांगते 26 तारखेपर्यंत ऑफर चालू आहे डीमार्टला आणि स्मार्ट बाजारला वगैरे. तर तुम्ही पण जाऊन नक्की खरेदी करा, ज्यांना जायचं असेल त्यांना. असं जबरदस्ती नाही सांगत आहे, पण मला असं वाटतं कुठेतरी आपले 2 रुपये वाचत आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लिहून घेऊ शकता, बोलू शकता. खूप छान आहे, चांगला रिझल्ट आहे, खूप चांगला. तर आता हा उद्याचा जो आजचा म्हणजे शुक्रवारचा व्हिडिओ जर टाकते तुम्हाला, तुम्ही बघा ताईंनो, तुम्हाला आवडतोय नाही आवडतोय जे पण असेल तरी मला कमेंट करून सांगा कशी काय होते आपली पूजा. कारण मला घरातले खूप हेल्प करतात. माझी जेव्हा काही पूजापाठ असते ना, मला त्यांची खूप मदत असते आणि त्यांना एवढा उत्साह असतोय, आणि म्हणून म्हटले तुमच्यापर्यंत पोहोचवा मी आपली पूजा. तर चला ठीक आहे, आता इथून पुढे जो येईल तो आपला पहिल्या गुरुवारपासूनची जी पूजा झाली, शुक्रवारचं वैभवलक्ष्मी पहिला उपवास झालाय आणि त्यानंतर मग उद्यापन झालंय. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आज होता आपला पहिला गुरुवार. सकाळपासून मी काही शूट नाही घेतलं, कुठली रेसिपी नाही, कुठलं काहीच घेतलं नाही, का वेळच भेटला नाही मला. पूजापाठ म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे किती गडबड असते. आणि ही बघा, ही आपली झाली पूजा. नंतर डिटेलमध्ये व्यवस्थित दाखवते, आता फक्त तुम्हाला अशी दाखवते. आणि मला साहेबांनी खूप मदत केली बघा हे सगळं करायला. आणि हा बघा कसा ओरडतोय, छोटो इथं येऊन बसलाय, ओरडतोय. तर तुमच्या सगळ्यांची कशी झाली पूजा. आता माझा हा व्हिडिओ भरपूर लेट येणार आहे, तर त्याची झाली थोडी मस्ती चालू आहे, सगळ्यांना घरात बोलवतोय. तर ठीक आहे, आता माझं ना पुस्तक वाचायचं राहिलंय, पुस्तक वाचून मग आरती करायची आहे. आता तुम्हाला मी एकदम व्यवस्थित दाखवते कशी काय पूजापाठ झाली आपली. ती साम्यक ज्ञान त्याला होती, त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे, त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजा अधिक सुखी होईल. गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः कधीच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहत एक दासी पुढे आले. दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतले. श्री महालक्ष्मी माता म्हणाले, बाळ माझे नाव कमळा.
माझ्या पतीचं नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वेश्याची पत्नी होती. तो वेश्या फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होतं. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जाचाला त्रास लिहिली. ती वेश्यापत्नी कंटाळली आणि घर सोडून निघून गेली. राणीवणी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीने बनलं. तिच्या जीवनात आनंदी आनंद आला. पुढे ते पती पत्नी निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ते दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुख व मिळाले. या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे. पण त्या राणी लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मानस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी लक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. अद्यंतरे देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. सुखकर्ता दुःखहर्ता संकटी पावावे निर्वाणी रक्षावे जय देव जय देव जय मंगलमूर्ती सुमंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देवी जय महालक्ष्मी लक्ष्मी व्यापक रूपे कुललक्ष्मी जय देवी सर्वर पूर्वासिने सर्वर मुनिमाता सर्वरदायिनी खायला सुद्धा दे प्रसाद चला बाबा देवा पकड चला तुला जाते जाते ही पण घ्या त्याला द्या पिल्लूला द्या सचिन तुम्ही पण घ्या. तू घेतली का? आरती वगैरे सगळं झालं. बारका ना त्याला खूप आवड आहे आरतीची. सारखा त्याने मला वाचन सुद्धा व्यवस्थित करून दिलं नाही. त्याला भरपूर आवडतं असं हे. आता इथं सगळ्यांना बोलवलं. हळदी कुंकू वगैरे झालंय. कसं काय वाटते बघा आपली माताराणी. एवढं आज घरात इतकं प्रसन्न वाटतंय ना सांगू. खूप गडबडीत केली पूजापाठ. पण कारण बाकीचे बाहेरचे पण कामं होते त्याच्यामुळं असं मला सकाळून काय शूट घ्यायला दाखवायला कशाला अजिबात वेळ भेटला नाही. स्वामींना वगैरे बघा असे गुलाबवरती हातात ठेवले साहेबांनी. स्वामींना असंही करायला त्यांना खूप आवडतं भरपूर. आणि डेकोरेशन म्हटलं ना तर अर्धी मदत मला साहेबांची झाली आज. खूप एकदम असे त्यांना आवड खूप आहे. भरपूर आवड आहे. तर चला आज फक्त बोलण्याचंच काम चाललंय. कुठलं काही रेसिपी कुठलं काही दाखवलं नाही. ठीक आहे असू द्या. एखाद दिवशी असा पण असतोय कधीतरी. आता तुमची पण गडबडच असणार आहे. उपवास पूजा पाठ म्हटल्यावर. आणि मी कुंकुमार्चन वगैरे बघा सकाळीच केलेलं आहे. मी दिसत असे तुम्हाला हे सकाळीच केलेलं आहे. पण फक्त बोलले ना की मी कुठलं काही व्हिडिओ घेतलेला नाही. काम होतं बऱ्यापैकी बाहेरचे कामं होतात म्हणून. ठीक आहे असू द्या जे आहे ते. पुढचे व्हिडिओ घेते मी. मत्तय आज शुक्रवार वैभवलक्ष्मीचा आज पहिलाच उपवास. अजून मांडलं वगैरे नाही आहे मी काही. जेवण वगैरे पहिलं बनवून घेतलं कारण यश आला तर मग त्याला भूक लागेल म्हणून पहिलं जेवण बनवून घेतलं. दिवाबत्ती वगैरे सगळं झालं माझं इकडचं. साहेबांनी मला असं छान आहे मनी प्लांट आपला खूप मोठा झाला आहे. त्यांनी असं मला इथे कुंडी ठेवून इकडे हे करून दिलं. बोली इथेच मांडतो आज लक्ष्मी माताची पूजा. तर मी आता इथं बरोबर थोडंसं असं ॲडजस्ट करून असं हे करून इथं मांडते. बघा कसं छान करून ठेवलं साहेबांनी इथं. त्यांना खूप आवडतं सजावट म्हटल्यावर खूप.
काल गुरुवारची पण पूर्ण सजावट त्यांनीच केली होती. मी फक्त पूजा मांडलेली. सगळं काही डेकोरेशन तेच करून देतात मला. त्यांना खूप आवडतं असं हे करायला. कसलं छान वाटतंय बघा. आणि आज पण बऱ्यापैकी झाडं घेऊन आले ते. जास्वंदाचं वगैरे झाडं घेऊन आलेत. आता लावायचेत बाहेर म्हणून स्टँड बनवून घेतलं. खूप मोठं स्टँड बनवून घेतलं आहे बाहेर लावायला वेल्डिंग करायसाठी. ते केलं नाही कारण 2 दिवस उपवासात पूजापाठमध्ये माझा भरपूर वेळ गेला आहे. तर एक्स्ट्रा काम नको म्हटले कारण मग खूप असं थकवा वगैरे येऊन जातो असं सगळ्यांनी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. जय वैभवलक्ष्मी माता. तर व्हिडिओ सुरुवात कधीचीच केली पण आता सांगते मी. हे बघा मी संकल्प वगैरे घेतलाय. संकल्प घ्यायचा असतो. आपली मनातली काय इच्छा आहे ती आपण बोलून आपण किती शुक्रवार उपवास करणार 11, 21 कोणाची जशी इच्छा असेल तशी. तर आपण संकल्प वगैरे करायचा. आपली मनातली जी इच्छा आहे ती बोलायची, सांगायचं माता राणीला जे आहे ते. आणि मी उपवास मागे पण केले पण त्याचं उद्यापन वगैरे तेव्हा मी व्हिडिओ घेत नव्हते तर नाही दाखवलं. तर हे बघा मी तुपाचा दिवा लावून घेतलेला. इथे अगरबत्ती लावली, तिकडे धूप लावली. ते नवीन आणलेत मी. इथे लक्ष्मीनारायण आपला अष्टलक्ष्मी आणि श्रीयंत्र आहे. त्यामध्ये हा अष्टलक्ष्मी फोटो आहेत आपला. खूप दिवसापासून आहे माझ्याकडे. आणि हे लक्ष्मी व्रताचं पुस्तक जे आहे ना जुनं आहे, खूप जुनं आहे माझ्याकडे. नवीन आहे पण तरी मी जुनंच वापरते. मला ते माझ्यासाठी चांगलं आहेत. खूप हे झाले तरी पण मी तेच वापरते. हे बघा असे हिट केलेत मी. इथे आपलं हे श्रीयंत्र आहे. दूध साखरीचा नैवेद्य ठेवला आहे. ॲपल संपले म्हणून डाळिंब ठेवलं आहे. हे बघा असं ही आपली अशी पूजा झालेली. आता मला कथा वाचायची आहे. तर आता मी तुम्हाला दाखवली पूजा वगैरे कशी काय मांडली ती. आणि आता इथं मी कथा वाचून घेते. आणि गोड प्रसाद बनवायचा आहे. आता फक्त मी दूध साखर ठेवली. गोड काहीतरी बनवते, नैवेद्य ठेवते. आणि तोपर्यंत मग यश पण येतोय. बराच वेळ झाला आहे आता. तर जवळजवळ 7:45 व्हायला आले. तर माझं वाचन झालं पाहिजे 8 वाजेपर्यंत. तर आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आरती वगैरे करायची. यश आल्यानंतर आरती करणार मग. श्लोक या रक्तांबुजवासिनी चंदाशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरी सखी या श्री मनोलादिनी या रत्नाकर मंथन प्रगटिता विष्णसो या गेहिनी सामा पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती. हे बघा फक्त नैवेद्यापुरती मी शेवयाची खीर बनवली कारण खूप गोड झालंय. 2-3 दिवस खूप गोड आहे. तर आता फक्त हे बघा शेवयाची खीर. फक्त नाही काहीच टाकलं नाही. दूध साखर आणि शेवया. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे निर्वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती प्रेमान कामना पूर्ती जय देव जय जय. महालक्ष्मीची आरती. जय देवी जय देवी. तर आता बघा झाली पूजापाठ सगळं काही. आरती वगैरे पण झाली. छान आपली एकदम मस्त अशी पूजा झाली आणि आवरले सगळं. आता उपवास सोडायचा आहे. यशला जेवायला दिलं पहिलं तिकडे कारण त्याला भूक लागते. आरती केली आणि की त्याला जेवायला दिलं. शूट घेते आपण बघितलं आहे की तरी. हा तिला का बघितलेलं आहे. साडी नेसलेली आहे ना. हा बाबू कोण मॅनेजर. बसा बसा बस तू पण बस. साडी वाटी घातली तर जरा वेगळी वाटते. सात पाहिजे होते पण घरी जरा बेवणीला पाठव ना खाली. सगळ्यांनी थोडं ऍडजस्ट करून घ्या. कोणाला कोणा धक्का लागेल.
तिला बरोबर माहिती बघा. ती येते ना तुमच्याकडे. पोरीचे पाय धुवायचे का? मोजे घातले चांगले राहू दे. कसं बघतोय आजी जय बाप्पा केलं पोरी. काढून मोजे पाय धुवायचे पाय धुवा आता, काढ. अगं बाई, एवढा कसा इसा. हा बघू बघू चल. जय बाप्पा करा, जय बाप्पा करा. करा आजी जय बाप्पा करा. जय बाप्पा, जय बाप्पा. असं बघतोय आपण तर माझ्या पोरीचं जय बाप्पा काय. बाश का बाश का. पूर्वी पूर्वी प्रेम तुका जयाची सर्वांगी सुंदर ओजी सिंदुराची कंठी धरते मान मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानता मानपूर्ती जय देव देव न कथित परा तुझ गौरी कुमारा चंद्रनाची ओटी कुमकुम केशरा चरित मुकुट शोभतो बरा रुंदुंती पुरे चरणी गागऱ्या जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानता मनपूर्ती जय देव जय देवी जय देवी जय महालक्ष्मी लक्ष्मी रापकृपे लक्ष्मी. जय देवी जय देवी. हो बाई कसलं वेळ आहे हिला पण देवाचं. जाते मंदिरात हो ना. मंदिरात किती जाते. वेळ आहे. सचिन वहिनी खाली काय की? ओळखते ना मला. झाले बाबू आता झाले आरती झाली आता ते बस सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. वाजवल्या बस सगळे वाजवतात. बस झालं बस झालं. आता ते घ्यायचं आपल्याला. एक एक कापायचे बाई. असं पाहिजे केक कापायचा त्याला असं डायरेक्ट हातात असं वरून येतं. नक्की काय हा? काय पाहिजे? केक केक केकच आवडतो. बर्थडे करायचा ना? नाही आमचा सकाळ झाला का बर्थडे होते. खूप आवडतो त्याला. हा. केक? म्हणजे ते हॅपी बर्थडे असं सगळं बोलतात बघा. हे टाळ्या वाजव सगळे या 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 या, या. झालं काही नाही घ्या. वेळेवर आली. या, प्रसाद घ्या तोपर्यंत. बरं ओके ओके बघा तू घे. मी गेलेलो पण दरवाजा कोण नव्हतं नाही ती पण बाहेर गेलेली आधी ती पण बाहेर गेली होती. तिकडे पण आहेत ना. इकडे मम्मा इकडे आई घरी कोण नाही पिलो मी उचलते मी उचलते राहू द्या. इकडे बाबू घरी कोण नाही इकडे. लई पोरगी काम करते रे बाबा सगळ्याच्या आणि आरती झाली बरं वाटलं नाही का? छान एकदम. थांबा येते ते बाबू दीदी कुठे आहे अक्का कुठे आहे. आका अक्का आहे अक्का पण बाहेर गेलेली आहे. पिलो तोंड कसं पुसायचं तोंड कोण पुस. ए अगं थांब ना मला आजीला घेऊ दे ना. असं नको. हे सगळ्यांनी हात द्या. द्या की. एकत्र घ्या की सगळ्यांचे हात. जॉईन होते आई हा, बरं. आई माझी पोरगी सटकते सटकते. हे बघा साडू कसे काम करायला लागले दोघ जण. बघ यांना बी घेऊ दे. आम्हाला फिरायचं होतं माझं आमचं. नाही नाही पण दादा आल्यावर या ना मग. तो का झालं बस ना बस बस बस. केळं मामी देणार. कसं काय झालं उपवास मग? नाही मी नाही? फक्त झाले. अगं बाई, तुला बारीकच नाहीच वाटतं की? आमच्यासारखं नाही व्हायचं. तुझे छान आहे 3 याचे. नाही तर 2च असतं ते. किती मोठी लावायची दिसत नाही. आज तरी तुम्ही सांगा. असं काय आज मला
एवढं थंडी त्याला घाम येतोय आम्हाला कसं आहे? हा पण आमचा लय गरम होतो त्याला आहे ना सगळं त्याच्या त्याला दे ना त्याला दे ना त्याला आवडतं कशा आहे बाबू चांगलं आहे छान आहे नाही तर तू दही खातो सगळं आवडतं आता माझा प्रसंग बरं हातात दे मी उपवासाचं आहे ना थोडा दे त्यांना, थोडा दे थोडाच दे आता हे बघा, सड बघा. या, तुम्ही इकडे या साली को नहीं बोला मैं आता था, साली को नहीं बोला तुम भी आ जाओ बोला था साली को भेजो बोला बराबर मेरे कान को था आई ग सिर्फ साली को भेज दो अभी लेडीज लोग का बीच में क्या करने का अपने बस तुम्ही उठा सालीला बसू दे तिकडं नाही असू दे नको नाही बसा किती ठीक है कुछ है बरं थांब. बोललो का असं तिने कुठे एकटी आहे म्हणून यांनी नाही मला यांनी सांगितलं आम्हाला. मला नंतरही बोलू तुम्ही दोघेच आहात मी आता बोले घरात बसले रे तर मग या दोघं पण काय चाललंय मग गावाला वगैरे का चाललंय तपास जायचंय का आपल्याला? हा बोलत होते ना गावी जाणं लई हो तुमचं नाही काय करायचं तर चला आता सगळे पूजापाठ वगैरे झाली आता सगळे साडू मिळून एक आहे एक गेलेत आपल्या आपल्या घरी खूप मस्ती झाली आणि आता अजून उपवास सोडायचा बघा आता वाजले बरोबर 11 वाजले उपवास नाही सोडला उद्या पुन्हा शुक्रवार आहे खूप हसलोय म्हणून जरा आवाज होतोय भरपूर हसलोय खूप मस्ती केली आता सगळ्यांनी तर आता ह्या व्हिडिओचं इथंच एंड करते भेटूया पण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ